नमस्कार. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी 15 डिसेंबर वार सोमवार म्हणजेच उद्या आहे. त्या एकादशीला सफला एकादशी असे म्हणतात. अशी मान्यता आहे की मार्गशीर्ष कृष्ण एकादशी आपल्या नावाप्रमाणेच जीवनातील सर्व कार्यांना यशस्वी करते, म्हणजेच सफल करते. म्हणूनच तिला सफला एकादशी असे म्हणतात. तर या दिवशी आपल्याला आपले सर्व कामं सफल होण्यासाठी आणि आपली इच्छापूर्ती होण्यासाठी एक प्रभावी उपाय करायचा आहे. तर उपवास नाही केला तरीही चालेल, परंतु तुम्हाला हळदीचा करायचा आहे अत्यंत प्रभावी एक उपाय. तुम्ही कुठले कर्ज घेतलेले असेल तर लाखो करोडोचे कर्ज तुमचे फिटेल आणि एका दिवसामध्ये इच्छापूर्ती होणार आहे. तर असा उपाय हा कधी करायचा आहे आणि उद्या कोणत्या वेळेत करायचा आहे, सविस्तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. कारण सफला एकादशी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचीही आराधना करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला कपाळाला आवर्जून चंदनाचा टिलक लावायचा आहे. त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. भगवान विष्णू, देवी लक्ष्मी यांना पंचामृताने अभिषेक करायचा आहे. गंगाजल असेल तर गंगाजलाने देखील आवर्जून अभिषेक करायचा आहे आणि तुम्ही देखील तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकून स्नान करायचे आहे. यामुळे देखील तुमचे शरीर पवित्र आणि शुद्ध होत असते आणि तुमच्या आंघोळीनंतरच ही सर्व विधी तुम्हाला करायची आहे. म्हणजेच भगवान विष्णूंना, लक्ष्मींना अभिषेक करायचा आहे. त्यानंतर त्यांना वस्त्र, चंदन, अत्तर, तुळस, तीळ, धूप, दीप, नैवेद्य, पान, सुपारी, फळे, फुले अर्पण करायचे आहे. धूप दीप लावून आरती करायची आहे. व्रत करणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीलाच पारणं करायचे असतात. गरजू लोकांना आवर्जून भोजन द्यावे किंवा काही ना काही यथाशक्ती दान आवर्जून करावे. या दिवशी अन्न, वस्त्र आणि तिळाचे दान करण्याला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पितरांना तृप्ती मिळण्यासाठी तुम्ही आवर्जून वस्त्र आणि तिळाचे आणि अन्नदान करावे. जीवनातील सर्व अडचणी देखील यामुळे दूर होतात. सफला एकादशी व्रत केल्याने जीवनातील सर्व कार्यामध्ये यश मिळते. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने आयुष्य वाढते, कुटुंबात सुख शांती येते आणि आर्थिक यश देखील मिळते. तर हे सर्व फायदे तुम्हाला या एकादशीला होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला या दिवशी या व्रताचे संकल्प करून व्यवस्थितपणे पूजाविधी करायचा आहे. जर ज्यांनी कोणी उपवास करत नसेल त्यांनी देखील तुम्हाला हा उपाय करायचाच आहे. जर तुमच्या आयुष्यामध्ये सतत काही ना काही अडचणी असतील, आर्थिक समस्या नेहमी असतील, कुटुंबामध्ये सुखशांती नसेल, त्यासोबतच तुम्हाला नेहमी आजारपण असेल किंवा घरातील कोणतीही व्यक्ती असो तिला नेहमी आजारपण असेल, तर तुम्हाला हा उपाय खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आणि हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुम्हाला हळदीचा हा उपाय केल्याने जर तुम्ही कुठले कर्ज घेतले असतील तर ते देखील तुमचे फिटणार आहे. कारण माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. त्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या ह्या पूर्णपणे नष्ट होतील आणि अर्थातच आर्थिक समस्या नष्ट झाल्या की तुमचे जे कर्ज असेल किंवा तुमचे कोणाकडून घेतलेले उसने पैसे असतील ते सर्व तुम्हाला देता येतील आणि घरामध्ये देखील माता लक्ष्मी कायम वास करेल. तर हळदीचा हा उपाय उद्या तुम्ही काहीच नाही केले तरी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय केल्याने प्रत्येक कामामध्ये तुम्हाला सफलता मिळते. त्यासोबतच तुमच्या प्रयत्नांना सकारात्मक परिणाम देखील मिळतात. विद्यार्थ्यांसाठी देखील हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. म्हणून या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचाच आहे. भगवान विष्णूंना काही वस्तू तुम्ही अर्पण केल्या तर तुम्हाला परीक्षेमध्ये देखील यश मिळते. शिवाय भगवान विष्णूंचे तुम्ही पूजा केली विधिवत आणि ते असे काही प्रभावी उपाय जर केले तर भक्तांचे सर्व पापे हे दूर होतात, आयुष्यातील अडथळे दूर होतात. त्यामुळे तुम्हाला हे उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये काही अशा विशेष तिथी असतात, त्या अत्यंत सकारात्मक असतात. त्या दिवशी दैवी शक्ती जास्त प्रमाणामध्ये पृथ्वीवर असतात, म्हणून जास्त प्रमाणात सकारात्मक लहरी या पृथ्वीवर असतात. म्हणूनच तुम्हाला असे काही उपाय करायचे असतात. तर हा उपाय तुम्हाला उद्या कधी करायचा आहे, तो उद्या सोमवारी तुम्हाला हा उपाय सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला शक्य होईल, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेत तुम्ही करू शकता. तर उद्या कृष्ण पक्षाची एकादशी तिथी ही 14 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6:49 सुरू होत आहे. ती तिथी दुसऱ्या दिवशी 15 डिसेंबर रोजी रात्री 9:19 संपणार आहे. तिथीनुसार 15 डिसेंबर रोजी एकादशी साजरी करण्यात येणार आहे. पंचांगानुसार सफला एकादशीचा ब्रह्ममुहूर्त हा सकाळी 5:17 ते 6:12 असेल. तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला एक चौरंगावर पिवळा कपडा पसरवून त्यावर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे. किंवा तुम्ही तुमच्या देवघरासमोर हा उपाय केला तरीही चालेल.
त्यानंतर तुम्हाला चंदनाचा तिलक त्यांना लावायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त उद्या जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा आवर्जून लावायचा आहे. गाईच्या तुपाचा दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते, कारण माता लक्ष्मीला तूप हे अत्यंत प्रिय आहे. त्यानंतर तुम्हाला या एकादशीची कथा शक्य असेल तर आवर्जून वाचावी. नैवेद्य दाखवायचा आहे. लाडू म्हणजे बेसनाचे लाडू, केळी, पंजिरी असे अनेक नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा मिठाई देखील दाखवली तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. गरजूंना दान या दिवशी आवर्जून करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्ही बघितला असेल, या एकादशीच्या नावामध्येच तुम्हाला यश आणि कीर्ती प्राप्त होण्याचा अर्थ निघत आहे. सफला एकादशी म्हणजे तुम्हाला कोणतेही उपाय करा किंवा कोणत्याही सेवा करा, त्यामध्ये नक्कीच तुम्हाला सफलता प्राप्त होणार आहे आणि तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतील. कठीण तुमच्या कोणतेही कामं असो ते देखील पूर्णत्वाला जातील. त्यासाठी तुम्हाला या दिवशी उपाय करणे महत्त्वाचे आहे. या दिवशी तुम्हाला विष्णूची पूजा आवर्जून करायची आहे. भगवान विष्णूंची मूर्ती तुमच्याकडे नसेल, फोटो नसेल, तर तुम्ही बाळकृष्णाला देखील अर्पण करू शकता, त्यांची विधिवत पूजा करू शकता. तर त्यांना तुम्हाला एक तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचे आहे. किंवा तुमच्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल तर त्यांना देखील तुम्हाला एक तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. तर उपाय करण्यासाठी आपल्याला एक वहीचा कागद घ्यायचा आहे. पांढरा कोरा कागद घ्यायचा आहे. त्यावर एक सर्कल काढायचा आहे, म्हणजे गोल वर्तुळाकार एक काढून घ्यायचा आहे. कोणत्याही पेनने काढलं तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर नाव हा शब्द लिहायचा आहे आणि तुमचं जे काय नाव आहे ते संपूर्ण नाव त्यावर लिहायचे आहे. त्यानंतर जन्मतारीख असे लिहून त्यापुढे तुम्हाला तुमची जन्मतारीख लिहायची आहे. त्यानंतर त्याखालीच तुम्हाला इच्छा असा शब्द लिहायचा आहे व त्यापुढे तुम्हाला इच्छा लिहायची आहे. 1 ते 2 शब्द असो किंवा एका वाक्यात असो, तुम्हाला तुमची इच्छा तिथे लिहायची आहे. इच्छा कशी लिहायची आहे तर तुम्हाला मुलांच्या प्रगतीसाठी लिहायची असेल तर मुलांची प्रगती, कर्ज फिटण्यासाठी असेल तर कर्ज फिटणे, किंवा आर्थिक समस्या दूर होण्यासाठी तर आर्थिक समस्या दूर होणे, किंवा पैसे मिळण्यासाठी, अशा प्रकारे किंवा तुमची कोणतीही इच्छा असो ती तुम्हाला 1 ते 2 शब्दामध्ये त्यावर लिहायची आहे. यश प्राप्ती, कीर्ती प्राप्ती, इच्छा प्राप्ती, सुख प्राप्ती अशा प्रकारच्या कोणत्याही इच्छा असो तुमच्या त्यावर तुम्हाला लिहायच्या आहेत. वर्तुळाकार आपल्याला गोल काढायचा आहे व त्यामध्येच हे सर्व तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीची पेस्ट बनवायची आहे. त्यानंतर आपल्या करंगळीच्या बाजूचं बोट अनामिका ते तुम्हाला त्या हळदीच्या पेस्टमध्ये बुडवायचं आहे आणि पेजच्या मागच्या बाजूला जे पेज तुम्ही घेतलेलं आहे त्याच्या मागच्या बाजूला एक टिपका द्यायचा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा. पुन्हा एक टिपका द्यायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हाच मंत्र म्हणायचा आहे. तर 108 वेळेला हा मंत्र जप करत 108 टिपके तुम्हाला त्या पानाच्या मागच्या बाजूला द्यायचे आहेत. अशा प्रकारे करून झाल्यानंतर तुम्हाला इच्छा मागायची आहे. मनोमन तुम्ही जी काही त्या पानावर लिहिलेली आहे ती. त्यानंतर त्या पानाची तुम्हाला घडी करायची आहे. चौकोनी घडी करून ते पान तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच ठेवायचे आहे. त्यानंतर भगवान विष्णूंना, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझी ही इच्छा आहे आणि ही लवकरात लवकर पूर्ण होऊ द्यावी. आणि हे सोमवारी दिवसभर पान एकादशीच्या दिवशी तसेच पान राहू द्यायचे आहे, देवघरामध्येच ठेवायचे आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी अंघोळ करून दुसऱ्या दिवशी ते पान तुमच्या घरामध्ये एखादी कुंडी असेल ज्यामध्ये तुम्ही झाडं लावलेले असतील तर तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाच्या मुळाशी थोडीशी माती काढून त्यामध्ये ते पान टाकायचे आहे व त्यावर माती टाकून घ्यायची आहे. किंवा बाहेर एखाद्या झाडाच्या मुळाशी तुम्ही थोडीशी माती उकरून त्याच्याखाली टाकून पुरले तरीही चालेल. तर तुम्हाला हा 100% प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे. अत्यंत फलदायी आहे. सफला एकादशीच्या दिवशी केल्यानंतर नक्कीच सफळ संपूर्ण होणार आहे आणि तुमची इच्छा देखील पूर्ण होणार आहे. आता इच्छा लिहिताना तुम्हाला एका पानावर 3च इच्छा लिहिता येतात. यापेक्षा जास्त इच्छा तुम्हाला लिहिता येणार नाही. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही हे व्रत आवर्जून करू शकता. सफला एकादशीचे व्रत केल्याने अत्यंत फलदायी ठरत असते. किंवा तुम्हाला हे व्रत करणे शक्यच नाही झाले तर या दिवशी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आवर्जून जप करायचा आहे. त्यासोबतच मनोभावे विष्णूंची पूजा देखील करायची आहे. या दिवशी तुम्ही व्रत केले नाही तरीही तामसिक पदार्थाचे सेवन टाळावे. कांदा, लसूण किंवा तांदूळ खाणे या दिवशी टाळावे. तांदूळ देखील एकादशीच्या दिवशी खात नाहीत, म्हणजेच भात खात नाही आहेत. तर तुम्ही हे नियम आवर्जून पाळावे आणि हा उपाय तुम्ही नक्की करा. अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि या दिवशी तुम्हाला एक तुपाचा दिवा आवर्जून तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. आणि एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्यासोबतच भगवान विष्णूंना तुळस देखील अत्यंत प्रिय आहे, म्हणून तुम्हाला तुळशीची मंजूळ आणि तुळशीपत्र भगवान विष्णूंना समर्पित करायचे आहे. त्यासोबतच तुम्हाला या दिवशी एक तुळशीजवळ देखील दिवा लावायचा आहे. तुपाचाच लावण्याचा प्रयत्न करा, नक्की करा. माहिती आवडली असेल तर लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.